नमस्कार, मी अमृता. खबर महाराष्ट्राची मध्ये आपलं स्वागत. सुरुवात आपण करूयात हेडलाईन्स पासून. नागपूरमधल्या सेंट्रल जेलमधून 5 आरोपी फरार झालेल्या 5 पैकी 3 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल. कारागृह अधीक्षक निलंबित. तर जेलमधल्या विहिरीत सापडतील फेकलेले हजारो मोबाईल्स, जेलमधल्याच हवालदाराचा आरोप. अहमदनगरच्या सोनईमध्ये 45 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार. हिशोब न दिल्याच्या रागातनं बलात्कार झाल्याचा आरोप. माजी सरपंचासह 4 जणांवर गुन्हा दाखल. यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगावमध्ये पाणी टंचाईच्या संकटामुळे 5 मजुरांचा गेला जीव. गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या मजुरांचा गुदमरून मृत्यू. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत सकाळपासूनच विरोधक आक्रमक. अखेर कामकाज उद्यापर्यंत तहकूब. एफआरपी मधली तूट भरून काढण्यासाठी सरकार मदत करेल, मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी सेना भाजप युतीचा तिढा सुटेना. स्थानिक वाद पोचला मुंबईपर्यंत. सदस्यांनी लावली नातेवाईकांसाठी फिल्डिंग. आयआरबीची आज मध्यरात्रीपासून कोल्हापुरात टोल दरवाढ. काहीही झालं तरी टोल देणार नाही, टोल विरोधी कृती समिती ठाम. आणि अवकाळी पावसाचा डाळींना फटका. तूर, उडीद, मूगडाळीच्या दरांनी गाठली 100. सुरुवात करूयात नगरमधल्या एका धक्कादायक बातमीपासून. दलित हत्याकांडामुळे यापूर्वीच बदनाम झालेला अहमदनगर जिल्हा आता महिला अत्याचाराने देखील पुरता कलंकित झालाय. नेवासे तालुक्यातल्या राजे गावात एक महिला अत्याचाराची घटना घडली. राजकीय वैमनस्यातनं गावच्या सरपंचानेच या पीडित महिलेवरती सामूहिक अत्याचार केलेत. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केले, तर सरपंचासह 3 जण फरार आहेत. पण या अत्याचाराच्या घटनेमुळे नगर जिल्ह्याची मान पुन्हा एकदा शर्मेने खाली गेले. पाहुयात याविषयीचा एक रिपोर्ट. राजे गावातली ही घटना तशी पूर्व वैमनस्य आणि राजकीय वादातून घडली, तीही जातीतल्या जाती. पण इथेही पीडित ही शेवटी एक महिलाच आहे. सरपंचाच्या अल्पवयीन मुलीच्या लग्नाची तक्रार केली आणि हरिनाम सप्ताहाच्या लोकवर्गणीचा हिशोब मागितला म्हणून गावच्या सरपंचानेच हे दुष्कृत्य केले. पीडित महिलेच्या पतीलाही मारहाण झाली. 9 वाजता झोपल्यानंतर रात्री 12च्या नंतर ते आले. त्यांनी बाहेरचं कुलूप तोडलं, घरामध्ये प्रवेश केला. घरातला आतला दरवाजा घरांनी पारीने आणि मोठ्या दगडाने तोडला. आतमध्ये आले शोषीसाठी माझ्या डोक्यात रिव्हॉल्वर लावला. लक्ष्मीपूर जगुले यांनी चाकू लावला. आईला म्हटले ओरडलीच तर मुलाचं काम तमाम करून टाकीन. आणि माझी आई आणि मला माझी खूप छाटछाट करण्याचा प्रयत्न केला आणि माझे लाल तिखट वगैरे आवडून त्यांच्या यामध्ये संपूर्ण त्यांच्या बायका वगैरे आणि बाहेरगावची त्यांनी वाडरी वगैरे बोलून असे संपूर्ण 150-200 माणूस जमलेला होता. आणि यामध्ये आमच्या वाचवण्यासाठी सुद्धा कोणी आलेलं नाहीये. या गुन्ह्यामागचं कारण हे स्थानिक असलं तरी त्याने अत्याचाराची तीव्रता अजिबात कमी होत नाही. या केसमधल्या पीडित महिलेने तर अल्पवयीन मुलीचं लग्न रोखून एक प्रकारे सामाजिक कार्यच केलं होतं, पण त्याचीच सजा म्हणून तिच्यावर सामूहिक बलात्कार झालाय. हे अधिक भयानक आहे. म्हणूनच नगर जिल्ह्यात खरोखरच सामाजिक जनजागृती अभियान नव्याने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. साहेबराव कोकणे, IBN लोकमत, अहमदनगर. सोनईमधला हा आणखीन एक धक्कादायक प्रकार आहे. तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये देखील एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नागपुरात होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यातच आता नागपूरच्या सेंट्रल जेलमधनं 5 कैदी फरार झालेले आहेत. यामध्ये 3 मोकाचे आरोपी आहेत, 1 आर्म्स ऍक्टचा आरोपी आहे आणि 1 चोरीच्या प्रकरणातला आरोपी आहे. राजा गौस या कुख्यात गुंडाच्या टोळीतले हे सगळे सदस्य आहेत. यांनी जेलचा दरवाजा कापला आणि भिंतीवरनं उड्या मारून सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास पलायन केलेलं आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेंट्रल जेलचे अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित केलंय. याच जेलमध्ये 93च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी याकूब मेमन, डॉन अरुण गवळी आणि रविवारीच जर्मन बेकरी ब्लास्ट मधला आरोपी हिमायत बेगला देखील याच जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. याच सगळ्या घटनेविषयी आपल्याला अधिक माहिती दिली आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर यांनी.
महाराष्ट्रातल्या सुरक्षित जेलपैकी एक समजलं जाणारं नागपूरच्या सेंट्रल जेलमधून 5 कैदी फरार झाले आहेत। या ठिकाणी जे आरोपी 3 यातले मोक्काचे आरोपी आहे, मोक्का त्याच आरोपींवर लागतो ज्या आरोपींना समाजापासून धोका असतो आणि त्यांचा जामीन होऊ नये म्हणून मोक्का लावला जातो। पण आता मोक्काचेच आरोपी फरार झाल्यामुळे मोठी चिंता वाढली आहे। या ठिकाणी हे नागपूरचं सेंट्रल जेल आहे, हजारो कैदी या ठिकाणी आहे आणि या कैद्यांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे परवाच हिमायत बेग जो जर्मन बेकरी प्रकरणातला आरोपी आहे, आतंकवादी संशयित अतिरेकी आहे, त्याला सुद्धा या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। अरुण गवळी डॉन या ठिकाणी आहे। त्यानंतर मुंबई बॉम्बलास्ट प्रकरणातला याकूब मेमन सुद्धा ज्याला फाशी शिक्षा झाली आहे तो सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे एवढे मोठे कैदी या ठिकाणी असताना सुरक्षा व्यवस्थेची पार 3-13 या ठिकाणी वाजलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं आज 5 आरोपी फरार झालेले आहेत। या ठिकाणी भिंत दिसते, अशीच भिंतीवरून उडी मारून हे आरोपी जे आहे हे फरार झालेले आहे आणि यापैकी काही आरोपींकडे नागपूरच्याच काही लोकांनी शस्त्र पुरवले होते आणि या शस्त्रांमध्ये आरी आणि दरवाजा कापण्याचे जे उपकरणं असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचले। यातूनच त्यांनी या ठिकाणी दरवाजा कापला आणि या भिंतीवरून ते पळून गेले। सकाळी 7:30 वाजता ही घटना झाली, पण जेलच्या प्रशासनाने या संदर्भात माहिती पुढे येऊ दिली नाही। वेळेत ही माहिती पोहोचली असती महाराष्ट्राच्या सीमेवरती तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी जर माहिती पोहोचली असती तर कदाचित आरोपींना पकडता आलं असतं, पण वेळ निघून गेल्यानंतर ही सर्व माहिती बाहेर आली। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय आहे, त्यांनी नागपूरच्या जेलचे अधीक्षक वैभव कांबळे यांना सस्पेंड केला आहे, पण आता या जेलमधल्या काही अधिकाऱ्यांचा या घटनेच्या मागे सहभाग असावा असा संशय व्यक्त केला जातो। त्यांची चौकशी सुरू आहे, लवकरच आणखी काही लोक सस्पेंड होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुथोळकर, IBN लोकमत, नागपूर। दरम्यान या जेलमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन्स, शस्त्र आहेत। जेलमधल्या विहिरीतला गाळ उपसला तर हजारो मोबाईल फोन्स फेकलेले इकडे मिळतील आणि जेलमधलेच अधिकारी पैसे घेऊन या सगळ्या सोयी पुरवतायत असा आरोप या जेलमधल्याच एका हवालदाराने केलेला आहे। अवेलेबल म्हणजे इथे अधिकाऱ्याची सगळ्यात मोठी गुंडेशाही म्हटलं म्हणजे अधिकारी आणि दुसरं मोबाईल पुरवल्या जाते बिको अधिकाऱ्याच्या मार्फतच बिको सगळ्या गोष्टी आणि मोक्का कैद्याचे जे 5 कैदी होते आणि गोल जेलर पासून ते अधीक्षकापर्यंत हे सगळे पैशाची उखळणी बिको म्हणजे यांची खंडणी चालू होती आणि पैसे घ्यायचे आणि पैसे घेतल्यामुळे हे कैदी बिको हे गेलेले आहेत आणि कोणाकडून 10,000 रुपये मोबाईल असेल तर बिको 10,000 रुपये आणि एकाच बॅरेकमध्ये ठेवणं, कारण की ते नियमामध्येच नाही आहे। तुम्ही जेव्हा ते विहिरीमध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये तर एवढे सारे मोबाईल निघतील का त्याची काही लिमिट नाही। आज सकाळी हा प्रकार नागपूरमध्ये घडलेला आहे, तर दुपारी आणखीन एक प्रकार नागपूरमध्ये घडलाय। नागपूरच्या गुन्हेगारीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे, कारण दुपारी एकदा आज नागपूरमध्ये गोळीबार झालेला आहे। ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ पाटणकर चौकामध्ये 2 गटात वाद झाला आणि या वादातनं गोळीबार झाला। नागपूरमधल्या कामठी मार्गावरच्या आयनॉक्समध्ये हरभीत सिंग भुल्लर, गोल्डी भुल्लर, पिंटू भुल्लर, काका धिल्लोन आणि नॉटी हटवाल हे सिनेमा पाहायला गेले होते। तिथे त्यांचा जरीपटका परिसरातला गुंड लिटिल सरदार याचा मेव्हणा मोनू याच्याशी वाद झाला आणि त्यानंतर काही गुंड तिथे आले, वाद विकोपाला गेला आणि लिटिल सरदारच्या गुंडांनी शस्त्र काढली। हे पाहून भुल्लर आणि त्यांचे सहकारी पळायला लागले। त्यांच्यावरती या लिटिल सरदार आणि त्यांच्या गुंडांनी गोळ्या झाडल्यात। यात कुणीही जखमी झालेलं नाहीये, पण तरी देखील या घटनेमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले। पाहूयात पुढची बातमी। यवतमाळमधल्या राळेगाव तालुक्यातल्या कारेगावमध्ये विहिरीतला गाळ काढण्यासाठी उतरलेल्या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय। गावातल्या लोकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत होता। ग्रामस्थांनी तशी तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती आणि म्हणूनच ग्रामपंचायतीने या विहिरीतला गाळ काढायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे दुपारपासून विहिरीतला गाळ काढायला सुरुवात झाली। यासाठी गावातले 6 तरुण या विहिरीत उतरले होते। गाळ काढण्यासाठी मदत व्हावी यासाठी या तरुणांनी विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी पंप देखील लावला होता। या विहिरीवरती स्लॅब आहे आणि त्यातच पंपाच्या धुरामुळे, मशीनच्या धुरामुळे हे 6 जण विहिरीत गुदमरले आणि त्यातल्या 5 जणांचा विहिरीतच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। या जखमीवरती वडनेरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुढची बातमी पाहूयात। विदर्भातल्या 3 मोठ्या प्रकल्पांची अँटी करप्शन ब्युरोतर्फे चौकशी सध्या सुरू आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। घोसीखुर्द, पैनगंगा आणि जिगाव प्रकल्पांची चौकशी सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलंय। विदर्भ विकास महामंडळामध्ये गेल्या अनेक दिवसापासून
हा चर्चेचा विषय होता की या खोऱ्याची चौकशी कधी होणार तुम्ही फक्त कोकणाची चौकशी करतात आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. जनहित याचिका आणि चितळे समितीचा अहवाल, या अहवालामध्ये ज्या प्रकल्पांचा उल्लेख होता त्यातला गोशी खुर्द, जिगाव आणि निम्म पैनगंगा यांची एसीबी मार्फत आम्ही आजपासून या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे. जी काय सरकारला चौकशी करायची असेल ते करू द्या आणि या चौकशीतून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जे काय येईल ते त्या ठिकाणी निश्चितपणाने येईल. गेल्या 4-5 वर्षात वेगवेगळ्या विषयांवरती विधानसभेत असेल, विधान परिषदेमध्ये असेल, श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याच्या संदर्भातला असेल, चितळे समितीची नियुक्ती असेल किंवा चितळे समितीच्या नियुक्तीच्या नंतर राज्य सरकारने केलेला ATR असेल, या सगळ्या वेगवेगळ्या चर्चेमध्ये त्यावेळची सरकारची असलेली भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली होती. शासनाला चौकशी करण्याचा निश्चित अधिकार आहे, त्यांनी करावं आणि जे सत्य येईल ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल असा आम्हाला विश्वास आहे. यानंतर खबर महाराष्ट्राची मध्ये आपण एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN. औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये सेनेच्या एका महिला सदस्यांनी वरिष्ठ क्लार्कला मारहाण केलेली आहे. वैजापूरच्या जिल्हा परिषद सदस्या नंदा काळे या महिलेने आपलं काम का होत नाही असं म्हणत वरिष्ठ क्लार्कना जाब विचारला, पण आचारसंहिता असल्याने आपण माहिती देऊ शकत नाही असं उत्तर या कर्मचाऱ्याने दिलं. या उत्तरावर भडकलेल्या नंदा काळेने रणरागिणीचा अवतार धारण करत अरुण गावंडे या नावाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. एवढ्यावरच या बाई थांबल्या नाहीत तर त्यांनी गावंडे यांना कॉलरला धरून ओढत नेण्याचा प्रयत्नही केला. फक्त वर्क ऑर्डर लवकर का मिळत नाही याचा राग या महिला सदस्यांना आला होता आणि त्यांनी कर्मचाऱ्याची शिवसेना स्टाईलने धुलाई केली. कार्यकारी अभियंता माहिती देतात, मी नाही देत. ताई तुम्ही अजिबात नाही, तसं नाही. तुम्ही 3 वर्षात एकदा तरी मला तुम्ही समोर आले किंवा बोलले असं काही तुम्ही मला सांगा फक्त. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात घडलेला हा धक्कादायक प्रकार आहे. पुढची बातमी देखील औरंगाबाद मधलीच. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी सेना भाजप युतीचा तिढा स्थानिक पातळीवर अजूनही सुटू शकलेला नाहीये. त्यामुळे युतीचा वाद आता मुंबईत पोहोचलाय. दोन्ही पक्षांचं स्थानिक नेतृत्व माघार घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक कोर कमिटीला मुंबईत बोलवले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही युती हवी आहे आणि याच संबंधी मुंबईत याविषयीची सध्या बैठक सुरू आहे. काल आम्हाला तिथं बोलवलं होतं. आमचे प्रदेशाध्यक्ष, आमची संचिव कोर कमिटीची बैठक झालेली आहे. आमची जी काही मागणी आम्ही प्रदेशाध्यक्षाला दिलेले आहेत. आमचे 1-2 लोक कोर कमिटीतले डॉक्टर वगैरे आहेत तिथं थांबलेले, ते आज संध्याकाळपर्यंत बघू काय होतं. आता त्याच्यात काय की आम्ही इथं जवळपास 5 बैठका घेतल्या आम्ही. ते 4 वॉर्ड वॉर्डवर घेऊ लागलो. तर शेवटी प्रदेशाध्यक्ष बोलले की तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही आमच्या लेवलला बघू. यानंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN. संत नामदेवांनी घुमानमध्ये 18 वर्ष जिथे तप केलं तिथे आता तपियाना साहेब गुरुद्वारा आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या या जागेला खूप महत्व आहे. याच गुरुद्वाराबद्दल सांगतोय अमेय तिरोडकर. तपियाना साहेब गुरुद्वारा शीख धर्माच्या इतिहासामध्ये, घुमान गावच्या इतिहासामध्ये आणि त्याच वेळेला संत नामदेवांच्या आयुष्यामध्ये ज्या वास्तूला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व आहे अशी ही वास्तू आपण पाहतोय. ही 9 मजल्याची अत्यंत सुंदर अशी वास्तू या ठिकाणीच नामदेवांनी तपस्या केली म्हणून तपियाना. तब्बल 18 वर्ष इथे संत नामदेव तपस्या करत होते आणि त्यांना इथेच खऱ्या अर्थाने त्यांच्या या
तपस्येनंतर उत्तर भारतामध्ये त्यांचा प्रभाव पसरायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. या भागामध्ये त्यावेळेला सगळं मोठं जंगल होतं आणि घुमान गावाचा इतिहास सुद्धा नामदेवांच्या या तपश्चर्येसोबतच सुरू होतो. असं सांगितलं जातं की काही लोक या जंगलामध्ये ज्या वेळेला आली आणि त्यांनी ह्या जंगलात एक तपस्वी तपस्या करतो हे पाहिलं, त्यावेळेला त्या तपस्व्याकडे परवानगी मागितली इथे वस्ती करण्याची. आणि त्यावेळेला असं सांगितलं जातं घुमान गावच्या लोकांकडून की नामदेव त्यांना म्हणाले, अरे बाबा ये तो भूमी सब भूमी गोपाल की है, ये सब भूमी ईश्वर की है. आणि त्यानंतर जी लोक इथे घुमान गावामध्ये राहायला लागली त्यांचे वंशज आज इथे घुमानमध्ये आहेत. त्यामुळे घुमान गावच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही अत्यंत महत्वाची जागा आहे. ही जी आपण आता मूर्ती पाहतोय याच्या खाली तिथे एक मोठा खड्डा होता आणि त्या ठिकाणी बसून संत नामदेव यांनी तपश्चर्या केली असं मानलं जातं. आणखी एक महत्वाची गोष्ट ही आहे की नामदेवांच्या ज्या 61 रचना गुरुग्रंथ साहिबा या शिखांच्या अत्यंत महत्वाच्या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, या रचना सुद्धा त्यांना इथे बसल्यानंतर तपस्येला बसल्यानंतर स्फुरलेल्या होत्या. त्यामुळे शीख धर्माच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून, संत नामदेवांच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टिकोनातून आणि घुमान गावच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही जागा श्रद्धेचं एक अत्यंत पवित्र ठिकाण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास रावत सोबत अमेय तिरुडकर, IBN लोकमत, घुमान, पंजाब. आणि यासोबतच खबर महाराष्ट्राची मध्ये आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.